लागत होता मला एक कटिंग एक पंग्यावाला ती एक भेटली तर नाकाने निघेल तर नमस्कार मित्रांनो. आणि आज आपण बरेच दिवसाने खेकड्याचे पिंजरे टाकायला चाललो आहे. तर निखिल आहे माझ्यासोबत आणि आम्ही दोघेजण चाललो आहे आता मित्रांनो. कारण सध्या पाऊस जास्त पडत होता भरपूर प्रमाणामध्ये, त्यामुळे बाहेर जाता येत नव्हतं आम्हाला. तर आज बरेच दिवसाने चाललो आहे खेकड्याचे पिंजरे टाकायला. निखिलचे 5 पिंजरे आहेत आणि माझे 4, तर असे 9 पिंजरे आम्ही जाऊन बसवतो आहे. ते सुद्धा मित्रांनो आज नवीन जागेवर चाललो आहे, म्हणजेच ब्रिजच्या त्या साईडला, म्हणजेच पहिलाडी चाललो आहे. तर बघूया, दाखवतो तुम्हाला मी तिकडे कसं काय ब्रिजचं काम कुठपर्यंत आलं आहे आपल्या दांडे गावाच्या ब्रिजचं आणि कसं काय चालू आहे ते. तर सर्व काय तुम्हाला भेटेल व्हिडिओमध्ये बघायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, पिंजरे रेडी आहेत आमचे, शेंगटी वगैरे बांधून तयार आहेत पिंजरे. तर आता निघतो आहे. तर चला भेटूया पुढे डायरेक्ट आता ब्रिजजवळ. तर हे बघा, निखिल भाऊचे पिंजरे झालेत तयार. 5 पिंजरे घेता आणि झाडू मारता. औसा बांधल्यान, जागा खराब केल्यान झाडू मारता आता. तर बघा मित्रांनो, एवढे पिंजरे आता कसं बेड्यामधनं उचलात तो बरोबर. परफेक्ट. तर हे बघा मित्रांनो, अशा रीतीने 2 व्हीलर वाहनं आणि 3 व्हीलर म्हणजेच रिक्षा वगैरे किंवा छोटा टेम्पो वगैरे जाण्यासाठी मार्ग ठेवलेला आहे. कारण अजून ब्रिजचं काम झालं आहे पूर्ण, पण थोडं साईडने बाकी आहे. त्यामुळे तात्पुरता ब्रिज आपला हा चालू करण्यात आलेला आहे. वरती फुल फास्ट आहे, पटापट पाणी भरेल आणि आपल्याला तिकडे समोरच त्या चिपीमध्ये पिंजरे टाकायचे आहेत आता खाली उतरून. आणि ही आपली साईड. इकडे काय नाही आपल्या साईडला, म्हणून या साईडला चाललो आहे आता. पाणी चांगलं रे. हे बघा मित्रांनो, इकडे वाहन पण बसवतात. वाहनाचा जाळा आहे लावलेला. आणि बघूया, कधी चान्स भेटलो तर ही व्हिडिओसुद्धा नक्कीच तुमका मी दाखवीन, वाहन मासेमारी कशा प्रकारे करतात ती. आणि हे बघा, ती आपली साईट आहे समोर. आणि आता आलो आहे पहिलाडी. तर पहिलाच पिंजरा मित्रांनो माझा बसवतो निखिल, त्याला बोललो बसवतो इकडे. बसवलं ना चांगलं. तो काय टाकला ना पिंजरो पहिलंच आपलं. आणि त्याचं आता दुसरं पिंजरो तो इकडे बसवणारा ह्या जिबी खाली. इकडे माझं ह्या जिबी खाली आणि इकडे त्याचो आता लगेच. तर इकडे अजून एक आता माझं पिंजरो बसवता निखिला. इकडनं येईल या गल्लीत ना, अशी गल्ली पार करून. भयंकर गल्ली, या पिंजरे येत नव्हते, जाम अडकत होते. पण इलो कसे तरी हय नाही वाटतं कणसांचा प्रमाण ना आपल्या वय मिळाला पावला 7-9 मध्ये. आमच्या इकडे मित्रांनो कणसाचं प्रमाण भरपूर आहे. त्याविषयी तुम्हाला माझ्या गेल्या वेळीच्या पिंजऱ्याच्या खेकड्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, जर नसेल बघितला तर. त्याच्यामध्ये दाखवला मी घनच साप. तर ते आमच्या इकडे भरपूर आहेत, ह्या ठिकाणी कमी आहेत आणि या साईडला वाटतं. कारण अजूनपर्यंत आम्हाला एकदा पण असं दिसलं नाही खेकड्याचे पिंजरे वगैरे बसवताना. बाबा हे पाणी लयच झाला. पाणी भरपूर झालेलं आहे मित्रांनो. तर आपण झालं आज एवढ्या पाण्यात मित्रांनो रिस्क घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी दाखवायला तुम्हाला. आता मित्रांनो इकडे मोठे डोंबे आहेत एकदम उंच आणि पाणी पण भरपूर वाढलं आहे. त्यामुळे काय पुढे व्हिडिओ करणं शक्य नाही होणार. त्यामुळे फटाफट जाऊन आता ते 3 आणि हे माझ्या हातात 2 आहेत. ते पिंजरे पटापट जाऊन बसवतो आणि मग दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघा, पाणी मित्रांनो म्हणता कमरे एवढा झाला, जाम पाणी झालं. आणि इलो आम्ही टाकून. तर सगळे पिंजरे झालेत बसवून. मी चाललो आता. व्हिडिओ पण मित्रांनो आज पाऊस नसल्यामुळे मला शूट करता भेटते, नाहीतर मग
संध्याकाळचा काय आता उचलताना सांगू नाही शकत हो, तेव्हा पाऊस इलो तर काय सांगू नाही शकत आपण. हा इलो बाबा बाहेर पडू का निघेल जीवात जीव इलो. तर चला मित्रांनो, अशा रीतीने आमचे झालेत पिंजरे बसवून आता. तर आता निघतोय आणि ऊन पण भरपूर वाढलं आहे आणि वाजले पण आता भरपूर. तर चला डायरेक्ट भेटूया आता संध्याकाळी पिंजरे उचलताना. तर मित्रांनो फायनली आता चाललो आहे पिंजरे उचलायला. 5:30 वाजलेत आता संध्याकाळचे आणि आता चाललो आहे उचलायला पिंजरे. तर बघू शकता रेनकोट वगैरे घातलं आम्ही, कारण पाऊस भरपूर आहे आता सध्या बारीक बारीक आहे, मगाशी जोरात पडत होता त्यामुळे रेनकोट घातला आहे. तर चला डायरेक्ट पुढे आता पिंजरे उचलताना तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता पहिलाच पिंजरा उचलतो आहे निखिल, जो माझा टाकला होता त्याने. तर चालला उचलायला. पाणी तर सुकलं आहे, रशी दिसते पिंजऱ्याची, पण हाय भरपूर पाणी तरी पण. बघूया काय नाही काय ना मित्रांनो. पहिलाच पिंजरा काय बारकी बारकी आहेत नाही, 3-4 दिसतात बारकी बारकी, चिपटा एकदम जीव नसलेली. पहिलाच पिंजऱ्याने मित्रांनो आशेची निराशा केली आहे आणि आता दुसरं पिंजरो निघिलाच होता. पूर्ण रिकामा मित्रांनो याचा. तर मला तरी बारकी बारकी 3-4 भेटले, चिपट आहेत, याला ती पण नाही. पूर्ण रिकामा पिंजरा. कसं असतं मित्रांनो, शेंगटीमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक आपले नॉर्मल शेंगटी असते, तिला कॅटफिश बोलतात, आणि दुसरी म्हणजे गोड्या पाण्यातली असते, तिला वाल शेंगटी बोलतात. तर त्या शेंगटीला ना एवढे खेकडे भेटत नाही मित्रांनो, क्वचित एखादी भेटली तर, नाहीतर नाहीच भेटत. आणि या नॉर्मल शेंगटी जी असते आपली, तिला खेकडे चांगले भेटतात. माझ्या पिंजऱ्याला होती आता ती, पण तरी पण काय नाही भेटलं त्याच्यामध्ये. आता इकडे निखिलचा आहे, ह्याला काय वाल शेंगटी आहे की, ह्याला पण वाल शेंगटी ते बोलतो. बघूया आता ह्याच्यामध्ये काय भेटतं त्याला. कायच नाही बोलल्याप्रमाणे मित्रांनो, तोच बोलला होता काय नाही भेटणार, शेवटी कायच नाही भेटलं. गेला. सकाळी इकडे पाणी होता, चुकला पाणी. पुढे असाच बॉय ते. काय रे खया मित्रांनो, पुन्हा एकदा गणस दिसलेला आहे आम्हाला. थांब 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 बघू. होय होय, हा बघा मित्रांनो, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसतोय की नाही काय समजत नाही, पण इकडेच आहे समोरच. तोंड बाहेर काढून हा बघा, हा जो पानाच्या साईडला म्हणजे पाण्यामध्ये दिसतोय तो गणस आहे मित्रांनो. ब्लॅक ब्लॅक कलरचा. नशीब याने बघल्यान. परत मित्रांनो दुसरी व्हिडिओ शूट करतोय आणि परत भेटला गणस दाखवायला. पहिल्या व्हिडिओमध्ये पण भेटला होता, आता पण भेटलाय. हायला वाटेवरच होता परफेक्ट. आणि पाण्यातच गेलो मेला पुरो. तो बघ घंटा नाही समजणार, थांबलो आहे तो बघ परत. तो बघ 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 तो बघ गेलो. तो बघ तो बघ तो बघ परत वर तोंड काढल्यान. तो बघ लक्ष ठेव काय जातं. हा बघ असलो मोठो हा याला जावचा आमका टेन्शन झालेला मित्रांनो. पुढे पूर्ण पाण्याचा भाग हा, पुढे दिसणार पण नाही तो. आता तरी दिसता. काम करूया, चल क्रॉस मारून जाऊया. कसं तरी मित्रांनो वाटवतोय मी. थांब आधी थांब तू. हे बघा खतरनाक अरे निखिल. कसलो आबो खतरनाक मेल्या. काय कलर हा मित्रांनो बघा, आणि कसली साईज आहे, मोठी साईज आहे एकदम. यायला पावसात मित्रांनो यात टेन्शन असतं भरपूर गणसाचा. जाम म्हणजे जाम भीती असतं मनाक, आणि नीट बघून जावं म्हणून आमच्या पायामध्ये शूज आम्ही घालून असतो एकदम पॅक बंद. आता निखिलने सँडल घातले ना, तो घेणार आता शूज, आणि मी घातलंय म्हणून बूट आहे. ये कडण्याने मी इलाय तसो असो आता मी तर इलाय बरोबर. तर अशा रीतीने मित्रांनो मी तरी क्रॉस मारलाय तो पाजो, म्हणजे गणसाच्या पुढे इलाय मी बाजूत ना निघून. आणि निखिल आपलो आता चिप्पीमधनं येत आहे, साईडला चिप्पी बघताय, तो घाबरला जाम. तर त्याच्यामधून आता तो क्रॉस मारून येता. तर बघूया त्याची वाट बघते आता. कैसरच रे इलाय म्हणता मग धरणा 2-3दा विचारलाय, अजून कांदळातच जा. इलो मित्रांनो इलो, निखिल इलो, फायनली इलो. हळूहळू घाबरू नको एवढं, पडशील नाही तर दगडात.
चल चाललाय तर मित्रांनो निखिल आता माझा पिंजरा उचलायला. हा बघा बघूया आता या पिंजऱ्याची अपेक्षा आहे इकडे, कारण कसा इकडे आजूबाजूला चिपी असल्यामुळे इकडे खेकडे भेटू शकतात. तिकडे ओपनमध्ये पिंजरा होता. बघ आता काय तर माझ्या पण नाही लक्षात, काढून बघ काय आता. कायच नाही गेला मग काय खरा नाही. दाखव जरासं वर कर फक्त, दाखव जरा केवढा आता. दाखव दाखव असं उभं उभं. हां आहे बघा काय हा नवराकी बघले नाही पण हा एकच आहे मित्रांनो. हे बघा ठेवून द्या पाण्यात पिंजरो. होय बरं कळणार तरी नाही पाण्यात काय घंटा आपल्याक जायचा तुडवट डायरेक्ट. दिसले की मित्रांनो मनाक भीती असता, जर पाण्यात असले तर काय वाटत नाही. मग आम्ही बिंदास तुडवत जातो डायरेक्ट, कणस असू दे नाही तर नसू दे. आता सकाळसारखं सेम पोझिशन आहे, पाणी भरपूर आहे त्यामुळे आता काय मला फोन नेता येणार नाही पुढे पिंजरे काढताना. तर आता फोन मी इकडेच ठेवून जातो आहे, झाडाला बांधून ठेवतो आता फोन या कवरमध्ये टाकून. तर त्यामुळे चला पिंजरे डायरेक्ट आता इकडे आणल्यावरती तुम्हाला मी दाखवतो किती खेकडे भेटलेत आपल्याला त्या पिंजऱ्यांमध्ये ते. तर हे बघा याच्यामध्ये एक टोलर भेटला आहे निखिलला, चांगला आहे म्हणजे. हा बघा साईजवाला एकदम चांगलीच साईज हा. असं असं फिरव जरा पिंजरो. हा डेंगे दाखव. हा बघा मस्त साईज हा. एक भेटला आहे गेलो खाली. आणि हा बघा सेम तीच साईज मला त्याच्यापेक्षा मोठाच होता मला. हा बघा साईज पण एकच डेंगा आहे, एक फंग्यावाला कसला मोठा आहे बघा. आणि ती एक भेटली आहे. हे बघा साईज बघा एक नंबर साईज आहे, कसला आहे. आणि मित्रांनो काय नाही एवढेच खेकडे भेटलेत. हे बघा हे सगळे पिंजरे आमचे रिकामे आलेत. हे बघा याच्यामध्ये केंड भेटलो आणि किला केंड. आणि हो केंड मासून मित्रांनो चावलो ते का होतो काय बोलणार आता. काढते का काढ अक्कर माशी चावलो ना तुका बेकार. दाखव काय चावलं दाखव बघू काय दिसतं काय. गेले इकडे धावलेलो ना केंड मासा मित्रांनो. दात त्याला सेम माणसासारखे असतात मोठे एकदम. आणि त्यांनी मला विचारलं होतं निखिलने काढताना की त्याला काटे असतात का, त्याला बोललो नाही. तो तोंडात बोट द्यायला गेला त्याच्या. आता काय बोलणार, चावल्याबरोबर पिंजरो उडवून दिला लांब लचक. अशा रीतीने आता बांधतोय पिंजरे चाललोय. हो का तर फायनली मित्रांनो अशा रीतीने दाखवले तुम्हाला मी खेकड्याचे पिंजरे टाकून सुद्धा आणि काढून सुद्धा. तर आपल्याला 3 किंवा 4च खेकडे भेटलेत, जास्त भेटले नाही. बॅड लक आपलं. तरी पावसाळा सीझन होता, पाणी गदूळ होतं, मला वाटलं भेटतील खेकडे पण नाही भेटले. कारण या मागे एकच कारण असू शकतं मित्रांनो, ते म्हणजे वाल शेंगटी जी की आमच्या पिंजऱ्याला लावली आम्ही. ओरिजिनल शेंगटी नव्हती पिंजऱ्याला. माझ्याकडे पण औषध नव्हतीच, 2 पिंजऱ्यालाच औषध होती. निखिलनेच मला 2 शेंगट्या दिल्या होत्या, वाल शेंगट्या होत्या. त्यामुळेच वाटतं खेकडे पडले नाही. आणि जी प्रॉपर शेंगटी होती तिलाच आम्हाला खेकडे भेटलेत. 1-2 असे भेटलेत, म्हणजे 3 किंवा 4 खेकडे टोटल भेटलेत. तर ठीक आहे बघूया आता नेक्स्ट टाईम परत येईल या साईडला किंवा आपल्या साईडला तरी, तेव्हा नक्कीच व्हिडिओ करेल. आज बऱ्याच दिवसांनी आलो होतो, बोललो पावसाचा सीझन आहे तर भेटतील खेकडे. पण ठीक आहे भेटूया लवकरच इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.